यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील जागा वाटपावरून महायुती आणि आघाडीत जागा वाटपाबाबत तिढा सुटत नसतानाच माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानं पक्षाला मोठा धक्का बसलाय। मात्र तुर्तास कुठल्याही राजकीय पक्षात जात नसल्याचं बाजोरिया यांनी स्पष्ट केलं। माजी आमदार संदीप बाजोरिया आणि त्यांची रोखठोक कार्यप्रणाली नेहमीच राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय असते। बाजोरिया यांनी एक पत्रपरिषद घेत त्यात पक्षाकडून प्रत्येक वेळी केवळ आश्वासन दिल्या गेलं, मात्र कुठलीही जबाबदारी देण्यात आली नाही। त्यामुळे या ठिकाणी काम करण्याची संधी नाही, अशा पक्षात राहण्याचा विचार नसल्याचं सांगत त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा देत असल्याचं पत्रपरिषदेत जाहीर केलं। या पक्षाचा एक मोठा नेता म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात होतं। ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत बाजोरियांनी राजीनामा दिल्यानं राष्ट्रवादीचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत गणित बिघडण्याची शक्यता वर्तवली जाते। याच पत्रपरिषदेत त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीच राजकारणात आणल्याचं देखील स्पष्ट केलं। शिवाय आतापर्यंत आघाडीचा धर्म पाळला असं सांगत यवतमाळचे आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या आमदारकीवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले। तसंच जिल्हा परिषद माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख, राष्ट्रवादीचे वसंत घुईखेडकर यांच्यावरही शरसंधान केलं। पत्रपरिषदेत बाजोरियांनी जिल्हा बँकेतील पदभरतीवरही ताशेरे ओढले।